नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास अधिवेशनाचं कामकाज चालू न देण्याचा विरोधकांचा पवित्रा. भारत आणि ताजिकिस्तान दरम्यान दहशतवाद, संरक्षण, व्यापार आणि वाणिज्य विषयक मुद्द्यांवर चर्चा. ग्रीसला तिसरं बेलआउट पॅकेज देण्याबाबत युरोझोन राष्ट्रांची सहमती. ग्रीस युरोझोनचाच भाग राहणार. विम्बल्डन टेनिस दुहेरीच्या विविध गटात भारताचे 3 शिलेदार चमकले. पुरुष गटात जोकोविच अजिंक्य. आणि उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे मोठी वित्तहानी. 15 जणांचा बळी. अमरनाथ यात्राही स्थगित. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राज्यातल्या शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी द्या या मागणीसाठी विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत विधानभवन परिसर आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड घोषणाबाजी केल्यामुळे पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस वादळी ठरला, असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. दोन्ही सभागृहाचं कामकाज वंदे मातरमनं सुरू झालं. पुढचं कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. यावेळी विरोधकांची घोषणाबाजीही झाली. सभागृहात गदारोळ सुरू असतानाच अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कार्यक्रम पत्रिकेवरील कामकाज पुकारलं. या गोंधळातच सरकारच्या वतीनं पुरवणी मागण्याही मांडण्यात आल्या. याआधी प्रश्नोत्तराचा तास स्थगित केल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं होतं. बहुतांश कामकाज गदारोळात पार पडल्यानंतर कृष्णा घोडा, गोविंदराव आदिक, डॉक्टर बळीराम हिरे, सलीम झकेरिया, शेषराव देशमुख, माधवराव पवार, विक्रमसिंह घाटगे, नारायण भगत, संपत चव्हाण, किसनराव काळे, शंकर चव्हाण या दिवंगत सदस्यांना सभागृहानं श्रद्धांजली अर्पण केली, असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे. विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेचं कामकाज आज 3 वेळा तहकूब करण्यात आलं, असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. आजच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला. मात्र आधी शोकप्रस्ताव घेण्याची विनंती सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी केली. मात्र विरोधकांनी मागणी लावून धरत हौद्यात उतरून गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज पहिल्यांदा 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. सरकारनं चर्चेची तयारी दाखवल्यानंतरही विरोधकांचा गोंधळ कायम राहिला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी आणि नंतर 5 मिनिटांसाठी तहकूब केलं. विरोधकांना शोकप्रस्तावासंदर्भामध्ये गांभीर्य नाही असा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. या सर्व घडामोडींनंतर गोविंदराव आदिक, बळीराम हिरे, प्रतापसिंह मोहिते पाटील, शांताराम करमळकर, शिवाजीराव पाटील या माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव एकनाथ खडसे यांनी मांडला. विधान परिषदेत सध्या शोकप्रस्तावावर चर्चा सुरू आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी आज सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणा दिल्या. सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांसाठी पूर्ण कर्जमाफीची घोषणा करत नाही तोपर्यंत विधिमंडळाचं कामकाज होऊ देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला.
आमची ठामपणाची भूमिका आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं वाढलेलं आत्महत्यांचं प्रमाण आणि विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री ज्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी भेटायला गेले होते तिथल्याच भगिनींनी केलेली आत्महत्या या सरकारच्या वरती अजिबात शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही, हे एक तऱ्हेचं धोत्याक आहे. म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज आम्ही चालून त्या ठिकाणी देणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह राज्य सरकारमधल्या विविध मंत्र्यांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांविषयी देखील विरोधकांनी घोषणा दिल्या. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी सर्व पक्षांनी केली. चिक्की घोटाळ्यावरून महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधातही विरोधक आक्रमक झाले होते. यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा सत्ता सोडा अशी मागणी काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आम्ही शासनाकडे धरणार आहेत. आणि जोपर्यंत कर्जमाफी शासन करणार नाही आहेत तोपर्यंत सदनामध्येही आम्ही कामकाज चालू देणार नाहीत आणि सदनाच्या बाहेर सुद्धा आंदोलन काँग्रेस पक्ष जागोजागी उभा राहील. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. दुष्काळी परिस्थितीवर कर्जमाफी हा उपाय नसल्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असतानाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक असल्याचं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजासंदर्भात पत्रकार संदीप प्रधान यांनी दूरध्वनीवरून भाष्य केलं आहे. ऐकूयात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यावेळी वादळीच ठरणार अशी चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत. त्याची सुरुवात आज विरोधकांनी ज्या पद्धतीने घोषणाबाजी केली त्यामुळे झालेली आहे. शेतकरी राज्यातला खूप अडचणीत आहे आणि त्याला कर्जमाफी मिळावी ही मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे. आणि त्याचवेळी राज्यातलं सरकार आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की मागच्या सरकारने जी कर्जमाफी दिली त्याचा फायदा बँकांना झाला आणि शेतकऱ्यांना तो झाला नाही. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सक्षम बनवणार आहोत, त्यांना त्यांची पत वाढवून पुन्हा कर्ज मिळेल अशी व्यवस्था करणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रत्यक्षामध्ये यातलं काय होतं हे आपल्याला येणाऱ्या काळामध्येच दिसून येईल. त्यातच आता पावसानं दडी मारल्यामुळे कुठेतरी दुबार पेरण्यांचं संकट आलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत आलेला आहे. राज्याला जर समजा या दुष्काळामुळे पुन्हा यावर्षी दुष्काळ पडला तर एक मोठी मदत शेतकऱ्यांना द्यावी लागेल आणि त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर सुद्धा एक मोठा भार पडू शकतो. ते एक संकट आपल्याला दिसतंय. या व्यतिरिक्त या अधिवेशनामध्ये 15 विधेयकं मांडली जाणार आहेत आणि मग त्यामध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यासंदर्भात जी तरतूद कायदेशीरदृष्ट्या झाली नव्हती ती दुरुस्ती करणं, त्याच्यानंतर खासगी जी विद्यापीठ आहेत त्यांचं फी आणि प्रवेश यांचं नियमन करणं, अशी 15 विधेयकं या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेली आहेत. राज्य मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून सुद्धा सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे निश्चितच दिसत आहे आणि त्यामुळे एकूणच हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्ह आपल्याला दिसतात. मध्य आशिया दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे इथं पोहोचले. पंतप्रधानांनी आज ताजिकिस्तानचे राष्ट्रपती इमोमाली रहमान यांच्यासोबत विविध द्विपक्षीय चर्चा केली. यात प्रादेशिक मुद्दे, शांघाय सहकार्य परिषदेत उपस्थित करण्यात आलेले दहशतवाद आणि अंमली पदार्थांची तस्करी या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. तसंच संरक्षण आणि आर्थिक सहकार्याविषयी देखील यावेळी चर्चा झाली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. भारत आणि ताजिकिस्तान दरम्यान दृढ ऐतिहासिक संबंध असून या बैठकीनंतर दोन्ही देशातील सहकार्य वृद्धिंगत झालं असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी दळणवळण सुविधा उत्तम असणं गरजेचं असून त्यादृष्टीनं दोन्ही राष्ट्र प्रयत्न करतील असं पंतप्रधान म्हणाले. याआधी पंतप्रधानांचं आज सकाळी दुशांबे इथं औपचारिक स्वागत करण्यात आलं.
देशाच्या सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यामध्ये संसदेच्या सल्लागार समितीची बैठक होते आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू, हरिभाऊ चौधरी, संसदीय कामकाज मंत्री राजीव प्रताप रूडी, मुख्तार अब्बास नकवी आणि वरिष्ठ सुरक्षा तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। त्यांच्यासोबत लोकसभेचे 18 आणि राज्यसभेचे 10 सदस्य सहभागी होणार आहेत। मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याच्या चौकशीसाठी सीबीआयनं 40 अधिकाऱ्यांचं एक विशेष पथक तयार केलं आहे। संयुक्त संचालक स्तराच्या एका अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली हे पथक आज भोपाळमध्ये दाखल झालं। मध्य प्रदेशातल्या विशेष तपास पथकाकडून सीबीआयचं हे पथक तपासाची सूत्र हाती घेणार आहे। या घोटाळ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाला अनुसरून सीबीआयनं तपासाची प्रक्रिया सुरू केली आहे। या घोटाळ्याशी संबंधित सर्व प्रकरणांचा तपास सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील पीठानं सीबीआयकडे सोपवला असून या महिन्याच्या 24 तारखेच्या आत तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड येत्या 3 वर्षात शेतकऱ्यांना सिंचनासाठी 30,000 कोटी रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे। नाबार्डचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्ष कुमार भानवाला यांनी काल मुंबईत ही माहिती दिली। नाबार्डनं या योजनेअंतर्गत यावर्षी यापूर्वी सुमारे 1,000 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं असल्याचं त्यांनी सांगितलं। सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतल्या 50,000 कोटी रुपयांच्या कर्जाव्यतिरिक्त हा अतिरिक्त कर्जपुरवठा केला जाणार आहे। पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं लागू करावा या प्रमुख मागणीसह राज्यातल्या पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात आज विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन होत आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जवळपास 100 पत्रकार सहभागी झाले होते। महाराष्ट्र पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना पत्रकारांच्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घेतली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष मनीष केत यांनी दिला आहे। अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली। पत्रकारांना संरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसह पत्रकारांच्या विविध मागण्यांचं निवेदन नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना सादर करण्यात आलं। निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीनंतर स्वतःचं घर उपलब्ध करून देण्याची योजना तयार करण्याचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा विचार आहे। केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी नुकतीच वार्ताहरांना ही माहिती दिली। प्रत्येक निवृत्ती वेतनधारकाचं स्वतःचं हक्काचं घर असावं असं सरकारला वाटत असून त्या दृष्टिकोनातून ही योजना तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले। मात्र या योजनेचा तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिला। सरकारनं अलीकडे सुरू केलेल्या 2022 पर्यंत सर्वांसाठी घर योजनेच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधी संघटनेनं अशा प्रकारच्या योजनेचा विचार सुरू केला आहे। दिवाळखोरीच्या संकटात सापडलेल्या ग्रीसला युरोझोन राष्ट्रांनी दिलासा दिला आहे। अनेक तास चाललेल्या बैठकीनंतर ग्रीसला तिसरं बेलआउट पॅकेज देण्यास युरोपियन युनियननं मान्यता दिली। युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी ही घोषणा केली। यानुसार ग्रीसला 86 अब्ज युरोचा कर्जपुरवठा केला जाणार आहे। 3 वर्षात ग्रीसला हे कर्ज फेडावं लागेल। या निर्णयामुळे ग्रीस युरोझोनमध्ये कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट झालं आहे। गेल्या 5 वर्षात ग्रीसला तिसऱ्यांदा बेलआउट देण्यात आलं आहे। युरोपियन युनियनसोबत या संदर्भात झालेल्या करारानुसार देशात मोठ्या आर्थिक सुधारणा राबवण्यास ग्रीसनं मान्यता दिली आहे। आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला नोटीस जारी केली। या प्रकरणात दिलेला आदेश मागे घेण्याची मागणी करण्यासाठी चव्हाण यांनी ही याचिका दाखल केली होती। या प्रकरणाच्या आरोपपत्रात अशोक चव्हाण यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं। या आरोपपत्रातून आपलं नाव वगळण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती। याबाबत सीबीआयनं आपली भूमिका स्पष्ट करावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। पाऊस आला, मातीत बियाणं पेरलं, बळीराजाला थोडंसं कुठं हायसं वाटलं होतं, पण अनेक दिवसांपासून पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। बुलढाणा जिल्ह्यातही दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलं आहे।
दिवस झाले पावसाने दडी मारली, त्यामुळे आम्ही पूर्ण शेतकरी हवालदिल झालेलो आहे. दुबार पेरणीचं संकट आमच्यावर ओढवलेलं आहे. ही व्यथा आहे बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांची. पावसाअभावी जमीन कोरडी झाली, उगवलेली रोपं माना टाकू लागली. ती वाचवण्यासाठी काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय स्वीकारला खरा, पण येत्या काळात पाऊस झाला नाही तर पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दुबार पेरणी करण्याकरता आमच्याजवळ पैसा उपलब्ध नाही. आम्ही जे पैसे काढले होते पाऊस गेल्यामुळं, त्याच्यामुळे आता आमच्याकडे दुसरी पेरणी करण्याकरता पैसा नाही. पुन्हा बँकेतून जे काढला होता तो बी पूर्ण आटपून गेला. त्याकरता सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं. जवळपास सरासरी जर काढलं तर 80% पेरण्या झालेल्या आहेत आणि यामध्ये जवळपास 23-24 जूनपासून जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस नाही आहे आणि आज जवळपास एक 10 ते 15-16 दिवस झालेले आहेत पाऊस नाही आहे. जी काही पेरणी झालेली आहे त्या पिकाला पावसाची अत्यंत गरज आहे. आणखी 2-3 दिवस जर पाऊस आला नाही तर मोठी दुबार पेरणीचं मोठं क्षेत्र याच्यामध्ये येणार आहे आणि जे काही पेरणी झालेलं क्षेत्र आहे त्यामध्ये जवळपास 3.5 लाख हेक्टरपर्यंत सोयाबीन, 1.5 लाखापर्यंत कपाशी, त्याचप्रमाणे 30,000पर्यंत मूग उडीद, 50,000 ते 55,000पर्यंत तूर इत्यादी पिकाची पेरणी झालेली आहे. लवकरात लवकर वरुण राजानं पुन्हा जोर धरावा आणि शेतकऱ्यांना संकटातून मुक्त करावं, हीच अपेक्षा. राज्यातल्या साखर उद्योगाला सध्या अनेक समस्यांनी ग्रासलंय. साखरेचे घसरलेले भाव शेतकऱ्यांना FRPची अडचण ठरत असल्याचा दावा करत कारखानदारांनी संघर्षाचा पवित्रा घेतलाय. तर सरकार आणि कारखानदारांमध्ये संघर्षामध्ये भरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी साखर उद्योगासंदर्भात ठोस उपायांची मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात 19 खासगी साखर कारखाने असून जिल्ह्यात 2,18,000 हेक्टर जमिनीवर ऊसाची लागवड आहे. साखरेचे दर 1900 रुपयांवर आले असल्याने FRP देणं अशक्य असून राज्य सरकारही याबाबतीत ठोस भूमिका घेत नसल्यानं पुढील हंगामात साखर कारखाने बंद ठेवण्याचा इशारा विस्माया खासगी साखर कारखानदार संघटनेनं दिला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखानदारी अडचणीत आलेले आहे. त्याच अनुषंगानं आम्ही सध्या 15-16च्या सीझनच्या संदर्भामध्ये कारखाने न चालू करण्याच्या दृष्टीनं निर्णयापर्यंत आलेलो आहोत. सोलापूर जिल्ह्याचे बहुतांश अर्थकारण हे साखर कारखान्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे हे कारखाने बंद झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर तसंच या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर मात्र बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. FRP देता येत नसेल तर सरकारने आणि कारखानदारांनी बसून हा निर्णय घेतला पाहिजे. यात शेतकऱ्याचं मरण होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP नुसार दर देता यावा म्हणून केंद्र सरकारनं 6,000 कोटींचं कर्ज अनुदानाचं पॅकेज तयार केलं आहे. मात्र गेल्या 2-3 हंगामांची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना चालू हंगामाचेही पैसे मिळतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भरमसाठ उत्पादन करण्यापेक्षा भविष्यात शेतकऱ्याने ऊसाच्या मागे न लागता इतर पिकही घेणं गरजेचं झालं आहे. सिंहस्थ पर्व काळाला उद्यापासून प्रारंभ होतोय. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 3 वाजता धर्मध्वज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं आबालवृद्धांसोबत तरुण भाविक मोठ्या संख्येनं रामकुंडावर स्नानासाठी येत असून प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. कुशावर्त तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड नाशिक इथं उद्या सकाळी ध्वजारोहण कार्यक्रम होणार असून या ध्वजारोहण समारंभाचं मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून उद्या पहाटे 4:50 थेट प्रसारण करण्यात येणार आहे. तसंच ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 5:30 ते 6:30 या वेळेत कुशावर्त तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि रामकुंड नाशिक इथून सिंहस्थ कुंभमेळा 2015 पूर्वतयारी या विशेष कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे. दरम्यान सिंहस्थ धर्म ध्वजयात्रा आणि ध्वजारोहण समारंभासाठी नाशिकमध्ये साधुसंत आणि महंतांच्या आगमनाला प्रारंभ झाला आहे. शोभायात्रेच्या मार्गासह रामकुंड परिसराकडे पोहोचणाऱ्या प्रमुख रस्त्यांची युद्धपातळीवरती दुरुस्ती करण्यात आली आहे. वारकऱ्यांना निवास, शौचालय इत्यादी सोयीसुविधा पुरवण्यासाठी पंढरपूरमध्ये 60 एकर जागा निश्चित केली असून पुढच्या वर्षापर्यंत या सुविधा उपलब्ध होऊ शकतील असं पुण्याचे विभागीय आयुक्त S. चोक्कलिंगम यांनी सांगितलं. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांनी काल पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान ठेवलं. यासोबतच राज्य शासनाच्या स्वच्छ प्रबोधन दिंडीचाही आरंभ झाला. या 60 एकर जागेवर सुमारे 6,000 शौचालयं कायमस्वरूपी बांधून दिली जातील असं आश्वासन त्यांनी दिलं.
प्रबोधन चित्ररथामध्ये स्वच्छता, जलयुक्त शिवार, ग्रामसभा, पर्यावरण या विषयांचा समावेश आहे. राज्यातली 18 जिल्ह्यातली कला पथकं तसंच 5 जिल्ह्यातले चित्ररथ या स्वच्छता दिंडीत सामील झाले आहेत. विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला नमवत पुरुष एकेरीचं विजेतेपद स्वतःकडे कायम राखलं. काल झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात जोकोविचनं फेडररवर 7-6, 6-7, 6-4, 6-3 असा विजय मिळवला. जोकोविचचं हे तिसरं विम्बल्डन विजेतेपद आहे. मात्र 7 वेळच्या विम्बल्डन विजेत्या रॉजर फेडररचं विक्रमी 8वं विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंग पावलं. मिश्र दुहेरीमध्ये भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेसनं स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिसच्या साथीनं विजेतेपद पटकावलं. 7व्या मानांकित पेस हिंगिस जोडीनं 5व्या मानांकित अलेक्झांडर पेया आणि टिमिया बॅबोस जोडीचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून विजेतेपदावर नाव कोरलं. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेमध्ये भारतीयांची कामगिरी उल्लेखनीय झाली असून 3 विजेतेपदं भारताच्या वाट्याला आली आहेत. महिला दुहेरीमध्ये सानिया मिर्झा आणि कनिष्ठ गटांच्या मुलांच्या दुहेरी स्पर्धेत सौमित नागलच्या विजेतेपदांचा त्यात समावेश आहे. महिला दुहेरी, मिश्र दुहेरी आणि युवा गटात यंदाच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद मिळवत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या या कामगिरीविषयी तसंच भविष्यात भारतात टेनिसची वाटचाल कशी असू शकेल या संदर्भात क्रीडा पत्रकार महेश विचारे यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली आहे. ऐकूयात. लंडनमध्ये झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं यंदाचं वर्ष हे भारतीय टेनिसपटूंसाठी अत्यंत उत्साहवर्धक असं किंवा यशस्वी असं वर्ष आहे असं आपण म्हणू शकतो. कारण लागोपाठ 3 खेळाडूंनी लागोपाठच्या 3 सामन्यांमध्ये विजेतेपदं पटकावली. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवात केली सर्वप्रथम ती सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं. सानिया मिर्झाच्या दृष्टीने ही ऐतिहासिक विजेतेपद ठरलं. विम्बल्डन टेनिस स्पर्धा दुहेरीमध्ये जिंकणारी ती पहिली महिला ठरली. त्याचबरोबर आणखी एक खेळाडू जो आहे तो यशस्वी ठरला भारताचा आणि तो अर्थातच लिएंडर पेस, ज्याने इतकी वर्ष भारतासाठी टेनिसच्या रूपामध्ये सेवा केलेली आहे आणि अनेक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावलेली आहेत. त्याने पुन्हा एकदा मिश्र दुहेरीचं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं. त्यानंतर ज्युनियर स्तरावर सुद्धा 17 वर्षाचा सुमित नागल याने सुद्धा भारतासाठी विजेतेपद पटकावलं. त्याने देखील दुहेरीमध्येच विम्बल्डन विजेतेपदाचा मान मिळवला आणि अशा पद्धतीने ज्युनियर स्तरावर ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो 6वा भारतीय ठरलेला आहे. पण भारतीयांच्या जर कामगिरीबद्दल पाहायचं झालं तर ही खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. एक प्रकारे भारतातल्या टेनिसपटूंसाठी हे प्रेरणादायी चित्र आहे असं आपण म्हणू शकतो. जे उदयोन्मुख असे टेनिसपटू आहेत, तरुण टेनिसपटू आहेत किंवा या खेळाकडे ज्यांना यायचं आहे या सगळ्यांसाठी हे उत्साहवर्धक असं चित्र आहे असं आपण म्हणू शकतो. गेली काही वर्ष कायम आहे सानिया मिर्झा, लिएंडर पेस किंवा महेश भूपती यांनी अनेक विजेतेपदं भारताला पटकावून दिलेली आहेत. मात्र त्यानंतरची जी पिढी जी आहे त्यांच्याकडून तेवढ्या मात्र ज्या अपेक्षा पूर्ती व्हायला हवी होती तशी मात्र झालेली आपल्याला दिसून येत नाही. रोहन बोपण्णा असेल किंवा सोमदेव असेल, युकी भांबरे असेल यांनी काही प्रमाणात यश मिळवलं. मात्र जे देदीप्यमान असं यश लिएंडर पेस, महेश भूपती किंवा सानिया मिर्झाने मिळवलं तसं यश त्यांना मिळवता आलेलं नाही. आणि यापुढे जर आपल्याला असं यश मिळवायचं असेल तर त्यासाठी नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखणं आवश्यक आहे. उत्तर भारतात संततधार होत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि घरं कोसळली असून या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. गेल्या 24 तासापासून उत्तर प्रदेशमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय तर हजारो एकर सुपीक जमीन पाण्याखाली गेली असून इथल्या नद्यांच्या पातळीत वाढ झाली असल्याची नोंदही करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टीचा परिणाम इथल्या मानवी जीवनावरती झालाय. अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय. याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर झाला असून अमरनाथ यात्राही रद्द झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात भूस्खलनामध्ये 4 जण ठार झाले आहेत. काश्मीरमधली झेलम नदीची वाढती पातळी पाहता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. देहरादून आणि मनाली इथं अतिवृष्टीचा फटका जनजीवनाला बसला आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी न दिल्यास अधिवेशनाचं कामकाज चालू न देण्याचा विरोधकांचा पवित्रा. भारत आणि ताजिकिस्तान दरम्यान दहशतवाद, संरक्षण, व्यापार आणि वाणिज्यविषयक मुद्द्यांवर चर्चा. ग्रीसला तिसरं बेलआउट पॅकेज देण्याबाबत युरोझोन राष्ट्रांची सहमती. ग्रीस युरोझोनचाच भाग राहणार. विम्बल्डन टेनिस दुहेरीच्या विविध गटात भारताचे 3 शैलीदार चमकले. पुरुष गटात जोकोविच अजिंक्य. आणि उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे मोठी वित्तहानी. 15 जणांचा बळी. अमरनाथ यात्राही स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.